राज्यात सध्या सगळ्यात मोठी राजकीय लढाई जर कोणत्या विषयावर सुरू असेल तर ती आहे अर्थ खात्यावर. एकीकडे जयंत पाटील अर्थ खातं मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे त्याच मार्गात सर्वात मोठा अडसर ठरत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच शिंदेंचा अचानक रद्द झालेला दिल्ली दौरा, अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीची चर्चा आणि जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली शिंदेंची भेट, या सगळ्या घडामोडींमुळे पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप अजूनही रखडलेलं असताना आता सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे ती अर्थ खात्याची. कारण हे खातं नेमकं कोणाकडे जाणार यावरून महायुतीतच मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय. राजकीय चर्चांनुसार शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए मध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे अर्थ खात्यासाठी आग्रही असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या संपूर्ण समीकरणात सर्वात मोठा विरोध एकनाथ शिंदे यांच्याकडून होत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं देऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं निश्चित झालं होतं. मात्र ऐनवेळी हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. त्यामुळे या निर्णयामागचं कारण काय याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र दौरा रद्द होण्याचं अधिकृत कारण अजूनही समोर आलेलं नाही. याच दरम्यान काल जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आलं. अर्थ खात्याचा मुद्दा, मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलती राजकीय समीकरणं यावर या भेटीत चर्चा झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील सुद्धा अजून समोर आला नाही. तर दुसरीकडे अजित पवार गट सुद्धा अर्थ खात्यावर आपला दावा कायम ठेवून आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खातं स्वतःकडेच ठेवलं होतं. आता खाते वाटपाच्या पार्श्वभूमीवर हे खातं कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज नंदनवन इथं महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अर्थ खात्यासह खाते वाटपावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता खरंच जयंत पाटील यांची अर्थ खात्याची इच्छा पूर्ण होणार का, की एकनाथ शिंदे यांचा विरोध निर्णायक ठरणार आणि अखेर अर्थ खात्याची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याचं उत्तर हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.